दिसतंय निश्चितच या सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करेन आणि हा पहिलाच प्रयोग आहे त्यांचा. पण तरीसुद्धा जवळजवळ 400च्या वर बैलगाडा इथे रजिस्टर झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने इथे सकाळपासूनच स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. पोलीस डिपार्टमेंटचं अत्यंत चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. कोर्टाच्या पूर्ण नियमावलीनुसार ही स्पर्धा इथे खेळवली जाते आणि यामध्ये जे चाहते आहेत, शौकीन आहेत, त्यांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे आपल्याला मिळालेला दिसतो. त्यामुळे प्रचंड असा जनसमुदाय हा पूर्ण पंचक्रोशीमधून इथे आलेला दिसतो आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली असं मला वाटतं आहे. परवा दिवशी एक मोठ्या दुर्घटनेमधून अपघातामधून मी वाचलो आणि त्यानंतरचा हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. पण तरीसुद्धा आईवडिलांची पुण्याई, गुरुदेवांचा आशीर्वाद आणि सर्व जनतेचं प्रेम आशीर्वाद ह्यामुळेच मी वाचलो असं मला वाटतं. पण तरीसुद्धा मी सर्व जनतेचा आभारी आहे, कारण त्यांच्या प्रेमामुळे मी निश्चितच नव्या जोमाने परत एकदा नव्या जोमाने मी कार्यक्रमाला इथे सुरुवात करतो आहे आणि निश्चितच या जाहीर कामामध्ये मला इथे सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच निश्चितच या सर्व आयोजकांनी प्रचंड मेहनत घेऊन हे स्पर्धा इथे आयोजित केलेले आहे. मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतो. कार्यक्रम व्यक्त होता की भिवंडी वाडा मनोर महामार्गाची दुरावस्था अजून कठीणच आहे, कारण काम सुरू आहे परंतु स्लो आहे आणि काही पुढच्या महिन्यात पाऊस सुरू होईल, त्यामुळे कामाची संथ गती. ठेकेदार पळून गेलेत असं काही समजण्यात आलं? नाही, ठेकेदार पळून गेलेले नाही आहेत. मी मागील काही दिवसांपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांची एक बैठक सुद्धा घेतली होती. त्यांना मी खरं तर सांगितलं होतं की पावसाळ्याच्या अगोदर मे एंडिंगपर्यंत एक ट्रॅक हा वाडा भिवंडी हा चालू करावा, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करावं आणि जिथे जिथे खड्डे आहेत ते खड्डे भरले जावेत आणि दुर्घटना आहेत, जे छोटे मोठे ॲक्सिडेंट आहेत, बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट जे होतात ते टाळले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून खड्डे हे भरले गेले पाहिजेत. त्यामुळे वाडा भिवंडी हा एक पूर्ण ट्रॅक, एका साईडचा ट्रॅक हा पूर्ण केला पाहिजे असं त्यांना मी सांगितलेलं आहे. त्या दिशेने त्यांचं काम सुरू आहे. वाडा भिवंडी रोडबद्दल लोकांनी तर आशा सोडून दिली की या पावसाळ्यात सुद्धा एक लेअर होणार नाहीये. ज्या खड्ड्यांनी लोकांचा जीव जातो, शेकडोच्या संख्येनं 4 महिन्यात या ठिकाणी वाडा ते भिवंडी मनोरपर्यंत लोक मृत्युमुखी पडत आहेत, हातपाय तुटत आहेत, अपघात होत आहेत. तर नक्कीच किमान खड्डे तरी भरले जातील का, की पुन्हा एकदा आंदोलनात वाडा भिवंडी रोड मात्र पाहायला मिळेल? नाही, याबद्दलच्या सगळ्या सूचना ह्या प्रशासनाला दिलेल्या आहेत. PW डिपार्टमेंट आणि जी वर्किंग अथॉरिटी कंपनी आहे त्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत. त्या पावसाळ्या अगोदर पूर्ण खड्डे भरले जावेत आणि ॲक्सिडेंट होऊ नये ह्यासाठी काळजी घेतली जावे. जिथे ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत किंवा ब्लॅक स्पॉट्स आहेत तिथे ट्रॅफिक वॉर्डन तैनात करावेत आणि पूर्णतः एक ट्रॅक हा चांगल्या रीतीने फुल फ्लेज हा सुरू व्हावा, ह्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत. 2 वर्षांमध्ये जे खड्डे भरले नाही ते 15 दिवसात भरतील का? भरणार, त्याबद्दल सूचना त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. कारण आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठी अवजड वाहने जे आहे त्यामुळे अजून मोठे खड्ड्याला तयार होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून ह्या उपाययोजना आपण सांगितलेल्या आहेत करण्यासाठी. महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण आपल्या केंद्रात सरकार आहे आणि पुरुष ठिकाणी बघता आपण की अनेक दिवसापासून ट्रॅफिकची समस्या आहे. ठिकाणी उड्डाणपुलाची नागरिकांकडून मागणी होईल, ती कशी प्रकारे पूर्ण होईल? नाही, वाडा कुडूस अंबाडी किंवा भिवंडी वाडा मनोर हा स्टेट हायवे आहे, हा केंद्राच्या अखत्यारीत येत नाही आहे आणि त्यामुळे इथे जर उड्डाणपुलाची मागणी असेल ती स्टेट डिपार्टमेंट म्हणजे PW डिपार्टमेंटच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली गेली पाहिजे. निश्चितच जर याबद्दलची मागणी जर नागरिक करत असतील तर निश्चित मी त्यांच्यासोबत असेन आणि इथे उड्डाणपूल व्हावा ह्या दृष्टिकोनातून निश्चित आपण कारवाई करू.